गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर चला आता आम्ही उठलेलो आहोत. चेहऱ्यावरून तर दिसतच असेल. कुची पण इकडे उठलेला आहे. गुड मॉर्निंग. तर कुची पण उठलेला आहे. मी फ्रेश झाली आहे फक्त. पण मी दिवसाची सुरुवातच माझ्या मते असं आज प्रँक सोबतच होणार आहे. कारण मनू झोपलेली आहे आणि असं डिसाइडेड होतं की मम्मी डॅडींना आज काम होतं त्यामुळे ते जाणार होते बाहेर. पण मनू काल रात्री त्यांच्यासोबत इतकी खेळली की त्यांना आज वाटलं की नको सोडून जायला. सो चला जाऊया, प्रँक करूया. काय प्रँक आहे तो बघूया. की ते दोघं लपणार आहेत अगोदर आणि मग आम्ही तिला उठवणार आहोत. मग तिची रिॲक्शन काय आहे त्यांना शोधण्यासाठी ते आपण कॅप्चर करूया. तर आता आंघोळ करण्या अगोदरच इथे केक बनला जातोय, कप केक. तर हे भांड आहे उत्तप्प्याचं, राईट? कसलं आहे हे? अप्पे. हा, अप्पे पातळ आहे. तर इकडे बघू शकताय हे केक बनवण्याचं हे आणि सगळं होममेड आहे. मम्मी केक खूप छान बनवते. त्याच्यात आता काजू टाकणार आहे. तर आपण थोडंसं असंच बघूया कसं काय. मैदा, अंड, साखर आणि तूप मिक्स केलंय ते आणि मग आता त्याच्यापासून बनतंय. हे टाकायला स्टार्ट झालेलं आहे. ते आधी ऑइल टाकलेलं, नाही तूप टाकले. अच्छा ओके. आता मी ह्यांना लपायला सांगते. जा डॅडी, जा लपा. मी उठवते तिला. हा चालेल. नको इथून बघतो. जा. कुठून बघताय? हा चालेल. अच्छा कडी लावते. चल आता आपण ह्यांना लपायला तर लावलेलं आहे. मनूला उठूया. ठीक आहे. माना माना अयो माना माना. गुड मॉर्निंग मनू. उठा 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 उठा. चला 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 चला. ऐक ना, आजी आबू गेलेत. हा निवा निवा. थांबा. आम्ही अरे कुठे 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 हे आपण कुठे? ए आजी आबू कुठे आहेत? आजी आबू नाही आहेत. कुठे गेले? ते गेले हातीच्या घरी. हो बघ. शोधा शोध तर चालली आहे. So sad. So sad. ए मनू चादरीमध्ये कसे लपतील रे? चादरेमध्ये शोधते ते. एवढे छोटे आहेत का आजी आबू? एका चादरीमध्ये राहते. ती बघ, ती आळसावली. निभा इकडे बघ काय आणलंय. आणि त्यांनी आता रडणं चालू आहे थोडं. आणि आता आपण बघूया कशी लपून बघतायत. घरी गेलो. अशी झाली दिवसाची सुरुवात. तर चला आता आपण रेडी होऊया आणि मग भेटूया. आज ब्रेकफास्टला काय बनवलंय ते बघूया. इकडे आणलंय चिकन आणि इथे जे आहे ते आहे दाखव. तर ही आहे सुकी मच्छी. तुम्हाला किती लोकांना माहिती असेल माहित नाही. त्यांना वाकठ्या असं म्हणतात आणि माझी फेवरेट आहे ती खूप. आता बघा, मी तर रेडी झालेलो आहे आणि इथे थोडं बांधकाम चालू आहे. बघा लांबी पुट्टी भरत लावलेली आहे कशी. आणि हे तर करायलाच लागतं डेली. डेली नाही मी करत. डेली म्हणजे बाहेर जाताना
पण उन्हात जाताना मेनली स्किन केअर हे करायलाच पाहिजे. मीच नाही ते सगळ्यांनी. मी पण? कारण येस तू पण करतो, माझ्यापेक्षा जास्त तर तू लावतो तोंडाला. मी तर कुछ भी. नॉर्मल घरी जे काय असतं ते, मी बाहेरचं काहीच यूज नाही करत. एक प्रोडक्टचं नाव सांग जो मी लावतो. फेस वॉश लावतो. फेस वॉश लावत नाही, फेसनी वॉश करतो. फेस वॉश लावायचं नसतं, ते वॉश करायचं असतं जे लावलेलं हा, आहे जे ते. काही पण ते हा मग use ते करतो. ऑइल स्किनचं ऑइल काढायसाठी हा, मग आपण मी तर करतो ते ना. पण यूज नाही करत. हे लांबी पुट्टी हे बघा, लांबी पुट्टी हे जे भरतोय ते काय आहे मी विचारतोय. अरे तो मेकअप असतो, प्रेझेंटेबल दिसायलाच पाहिजे सगळ्यांनी, आणि त्यामुळे कॉन्फिडन्स हा बूस्टअप होतो. छान एक कॉन्फिडन्स येतो बाहेर जायला त्यामुळे. आणि दुसरं सनपासून संरक्षणही होतं त्यासाठी. आणि ब्युटिफुल तर दिसायला लागतंच सगळ्यांना आजकाल, आणि ते दिसावं, आणि फक्त चेहऱ्याने नाही तर मनाने सुद्धा असावं. कळलं? हा, वाह. ही सुद्धा माईक ड्रॉप काय बोलतात त्याला, डायलॉग मारलेला आहे आता पुढे आपण काय बोलायचंच नाही. मन ही सुंदर, मनाला ही पुट्टी लावली जाणार आहे. ठीक आहे, बट छान आहे. म्हणजे असं आपण माईक्स नाही लावले. बघा आता आपलं कसं असतं की आपण चष्मा घातली, आपण फक्त ॲक्सेसरीजवर फोकस करतो. हे कसं मनातनं, तनातनं आणि कपड्यातनं सर्व अँगल्सनी सुंदर दिसल्या पाहिजेत. तेव्हाच तर आपल्याला थोडं असं मोटिवेशन भेटतं ना. आपली वाईफ इथे सुंदर आहे, तिला घेऊन फिरायला जायचं, इथे जायचं, तिथे जायचं, तर तिला बघून आपण पण थोडे अपग्रेड होतो की आपण पण थोडं गुड लुकिंग दिसायला पाहिजे. नाहीतर बायको दिसते ऐश्वर्या राय आणि आपण दिसतोय अमिताभ बच्चन. असं नको व्हायला. ठीक आहे, आणि चला. गाईज आता आम्ही माईक बंद केला. नाही ठीक आहे, मग आता तू करून घे, मग आपण फायनल लुक दाखवू तुझं. फायनल लुक बघा माझा. मी हातच यूज करते. मी आज काय ब्लेंड करायला जास्त काय सामान कॅरी नाही केलंय, आणि तसंही मी युजली हातानेच करणं प्रेफर करते, कारण मला ते आवडतं. ते माझ्या हाताला एक सवय झाली आहे स्पंजची, सो मी ते यूज करते. खूप अगोदरपासूनची सवय आहे. किती काय नवीन आलं प्रायमर्स वगैरे, आधी तसं सगळं नव्हतं, बट जेव्हापासून यूज करायला लागली तेव्हा हाताचाच वापर जास्त केला. ब्रश तर खूप नंतर मी लर्न केलं. सो हे बघू शकता, स्किन हायड्रेटेड पण राहते ह्या सगळ्या गोष्टींनी. आणि दुसरी एक गोष्ट, टॅनिंग होत नाही. टॅन नको व्हायला म्हणून मी मेकअप करून उन्हात बाहेर जाते. नाही तर इव्हनिंगला तर काल तुम्ही बघितलेलं विदाऊट मेकअपच मी जास्त प्रेफर करते. एक डार्क शेड लिपस्टिकची लावली की माझा मेकअप डन होतो. बस. चलो मी आता रेडी होते आणि मग तुम्हाला दाखवते. Meanwhile, तर फ्रेंड्स 10 years लेटर वी आर बॅक. मेकअप आता होत आहे, अजूनही झाला नाही आहे. तर बघा फायनल लुक बघा माझा. फायनल लुक. तर काय काय यूज केलं पहिले हे सांग तर. काय नाही, आज तर मी सनस्क्रीन लावलं अगोदर. त्यानंतर एक स्ट्रोब क्रीम आलाय, सगळ्यांनाच माहिती आहे, व्हायरल आहे आणि खूप चांगला आहे. तो मी आज आतापर्यंत तरी मी इव्हनिंगच्या मेकअप ह्याच्यामध्ये यूज केला होता. मी उन्हात कधी यूज नाही केला. मला बघायचंय उन्हामध्ये त्याची जेव्हा शाईन स्टार्ट होईल ती कशी होईल. तर माझा मेकअप जो पण सेट होत नाही तोपर्यंत त्याची शाईन मला एवढी जाणवत नाही. ती दिसत होती जेव्हा मी ब्लेंड करत होती, बट आता थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवते लुक कसा ते मेकअप जेव्हा सेट होईल तेव्हा. सो बघा हा असा काहीसा लुक आहे आता. आता हिचा मेकअप सेट होत चाललाय आणि आपला मेकअप ढळत चाललाय. आम्ही अर्धा तास झाला रेडी होऊन, आणि आता ती फ्रेश दिसते आणि माझा चेहरा बघा कसा ऑइली झालेला आहे. मला आजचा मेकअप माझा खूप आवडलाय. क्विक होता एकदम माझ्यासाठी. आता आपण आलेलो आहोत इथे मॉलमध्ये, सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉल, आणि बघा किती छान आहे. थोडा टाइम होता आपल्याकडे तर विचार केला चला बघून येऊ मॉल, कारण आम्ही दोघं पण नाही आलो ना कधीच नाही आलो. आम्ही इथे राहून सुद्धा आम्ही कधीच आलो नाही आहोत. सो आता इथून फास्ट होत होता आणि आपल्याला थोडंसं आपण एका कामासाठी आलो होतो, पण थोडा टाइम आपल्याला वेट करायचं आहे, त्यामुळे आपण इथे आलो. चला आपण बघूया काय इंटरेस्टिंग आहे इथे आणि काय करता येत आहे. मँगोची मिठाई किती छान आहे, एकदम ओरिजिनलच वाटतंय ना. इथे पण आहेत पूर्ण मँगोचंच त्यांनी केलं. मँगो सीझन चालू आहे ना. मँगोचं सीझन असल्यामुळे पूर्ण मिठाई इथे मँगोच्याच आहेत. मला खूप आवडल्या. तर गाईज इकडे बघा, आम्ही मनूला आणायला पाहिजे होतं. किती छान आहे बघा ना खाली. हे बघा
मनूला तर खूपच आवडलं असतं हे. आम्हाला पण माहिती नव्हतं. मी असा पुढे बघत होतो तेव्हा मला दिसलं खाली हे काय चालू आहे. खूप छान फेस्टिवल आहे, पांडा फेस्टिवल आहे इथे. पण फोटो काढून जाऊया. व्हिडिओ कॉल चालू आहे बघा आता. आता मनू रडणार आहे, मला का नाही घेऊन गेले बघा. आणि आम्हाला आयडिया नव्हती ना ही, तर पण आता जरा ओके वाटतंय. पण इथे फार गरम होतंय ऍक्च्युली. आम्हाला कंटाळलोय आणि काम नसतं तर एवढ्याला आम्ही घरी सुद्धा गेलो असतो. चला उचलते का नाही व्हिडिओ? हॅलो गाईज. तर बघा आता आम्ही थोडं फिरत होतो आणि आता मी ब्लॉग परत स्टार्ट करायचा ठरवलं. आम्ही थोडं मॅगडीला पण गेलो होतो, थोडं शॉपिंग वगैरे पण केली आहे. तुम्हाला दाखवते आम्ही काय काय घेतलं. पण आता एक मेजर प्रॉब्लेम आम्हाला डिस्कस करायचा आहे, तो म्हणजे गाडीमध्ये थोडासा रॅटचा एक स्मेल येतो आहे. कसा रॅटचा स्मेल येतोय ते सांग. जो रॅटचा स्मेल एकदमच म्हणजे मेलेल्या रॅटचा स्मेल जसा येतो तसा मला येतोय. सो आता आम्ही तो क्लिअर करण्यासाठी कुचीने एक हे घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे? वन टाइम ओडर रिमूव्हर. तर मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो. ही काय लपवते तुमच्यापासून. काय झालेलं, आम्ही मच्छी घेतली होती खूप सारी. माईक स्मेल आवडेल. माईक नाहीये, मी जोरात बोलतो. ही काय झालेलं, आम्ही मच्छी घेतली होती भरपूर सारी. तर त्यापैकी एक पिशवी गाडीतच राहिली आणि गाडी अशीच लॉक राहिली 10 दिवस. ते जे मच्छी होती ती डिकम्पोज होऊन त्यात आळ्या पडल्या. त्याचा एवढा घाण स्मेल येते, एवढं सांगायची गरज एवढं नाही. घाण. कंटिन्यू एअर फ्रेशनर मारतोय पण तरी एअर फ्रेशनर काय त्याच्यासमोर काम करत नाहीये. म्हणून आता आम्ही वन टाइम, एक मी व्हिडिओ बघितली होती युट्यूबवर, तर तो वन टाइम परफ्यूम एक येतो, स्प्रे एकदा ठेवायचा आणि तो पूर्ण गाडीमध्ये स्प्रे होतो आणि ओडर न्यूट्रलाइज करतो. आपण ते आता ट्राय करणार आहोत आणि आता ते घेतोय इथून आणि मग ते आतमध्ये यूज करू आणि मग तुम्हाला सांगू की बाबा खरंच उंदराच्या फ्रेग्रन्स पेक्षा ते पॉवरफुल आहे की नाही. त्याचा मेकअप बघा किती छान वाटतोय. आता शाईन पण आली. अरे आहे हा स्ट्रोक क्रीम खरंच युजफुल आहे. डू ट्राय इट. मी इथे फोटो पण टाकते मी कोणता यूज करते आहे. आणि तो घ्या, मस्त एकदम शायनी मेकअप वाटतो हा. एकदम मस्त मला आवडला. सनलाइट मध्ये पण म्हणजे इव्हनिंगला पण तो छान काम करतोय आणि सन मध्ये पण मला वाटलं की मेकअप डल पडतोय की काय, पण बघा तुम्ही शाईन अजिबातच नाही तसं काय. सो डू ट्राय इट. मी तुम्हाला पाहिजे तर कोणीतरी घेऊन जाईल. तर ठीक आहे, आता बघू आपण आता चाललेलो आहोत. आता आपण आहोत नेरूळ मध्ये आणि आता आपण चाललोय वाशीला ना. हे आपला नवी मुंबई एअरपोर्ट. ओके. हा, तर मी आता एक म्हणते मम्मीला एक आपण टास्क देऊया. मम्मी तुला मी एक टास्क देते हा. ते म्हणजे तुला काहीही टॉपिक चालला असेल इथून ना, हा मला लेफ्ट ना, तुला आता काही गप्पा चालल्या असतील तरी दीदी असेल हा, मग तिच्या समोर किंवा कुणीही कोणाचं कौतुक केलं की तुला ना त्याच्यावर एकच म्हणायचं आहे, 3दा असं करून दाखवायचं आहे. अरे नाही तुझं एवढं काही चांगलं नसेल, स्वीटीचं छान आहे. हे तुला 3दा करून दाखवायचंय विदाउट हसता, नॅचरली. आणि ही गोष्ट कुणाला कळता कामा नये. आम्ही ते आता हा टास्क माहिती आहे सगळ्यांना ऑन कॅमेरा. आता तू कसा मम्मी पूर्ण करणार आहे ते मला बघायचंय. ओके गाईज, सो लेट्स सी दी फन. पण फक्त मम्मी का मम्मी आणि डॅडी दोघं? नाही फक्त मम्मी. डॅडींना मी देणार ना. काय म्हणता, मी डॅडींना पण देणार. सगळ्यांचं हे येणार. चल स्टार्ट झालं. हा डॅडी. हा, आता तुमचा टास्क काय का हा, काही झालं ना तरी पण तुम्हाला कोणी काही बोलला ना, कोणाचं कौतुक असेल किंवा काय, बहुत बढिया असं बोलायचं हिंदीमध्ये. येस. कोणी किती पण मराठी बोलू दे, तुम्हाला बस एवढंच बोलायचंय, बहुत बढिया. ठीक आहे. ठीक आहे, कसे बोलाल दाखवा. बहुत बढ़िया. हा कळलं? हा. आणि हे किती वेळा करायचंय? निदान 5 वेळा तरी तुम्हाला हे करायचंय. हा, ओके. बोलायचंय 2 वेळा, बहुत बढिया. हा. कमीत कमी 5 वेळा कमीत कमी कोणत्या तरी 5 गोष्टींवर असं रिॲक्ट करायचंय.
इथे लावू? आम्हाला अच्छा, तुम्हाला मग मी तिचे हेअरस्टाईल करू दे इथेच. चक्की चेंज करून बघा. आमची स्वीटी पण छान बनवते बघ जरा. नाही, आम्ही continuous diet वर आहोत, ते करणार आहे. हां. त्या दिवशी तुम्हाला काय विचारलं, तू कुठे गेलीये, कुठे गेलीये, दिवसभर कुठे गेलीये? हां, तेव्हा मी बोलली ना बॉम्बेला गेलीये. मग आम्ही त्या ट्रीटमेंटसाठीच गेलो होतो. आम्ही ट्रीटमेंट वगैरे नाही आम्ही करत. करतो. आम्ही आमची ट्रीटमेंट एकच. तर गाईज आता आम्ही थकून आलेलो आहोत आणि रेस्ट करायचं सोडून अजून एका पार्टीला जायचं आहे आपल्याला. आता काय करायचं असा विचार करतोय. असे विचार आम्ही करतोय. खूपच टायरिंग होतं कारण अचानकच आमचं ठरलं. लास्ट मोमेंट प्लॅन झाला आपलं, त्यामुळे आता काय झालंय की आपण थकलेलो आहोत ऑलरेडी. पण हा प्लॅन ऑलरेडी आमचा होता, फिक्स्ड होता. हा फिक्स होता. मग आता आम्हाला जायचं आहे परत एकदा, पण तुम्हाला आवडेल जे काय आहे ते. सो सरप्राईज प्लॅन आहे. आणि चला आता आपण सरप्राईज स्टार्ट करूया. आधी कसं काय मॅनेज करायचं, Plan कारण करायचं. ते कसं आहे सरप्राईज सारखं वाटलं पाहिजे ऍक्च्युली. कारण हे अगोदर आम्ही केलं नाही असं वाला कधी प्लॅन. आम्ही डिरेक्टली चला ज्यांच्यासोबत करायचो त्यांना म्हणायचो की चला आपण असं करूया तसं करूया. बट आता आम्हाला प्लॅन न डिस्क्लोज करता त्यांची रिॲक्शन कॅप्चर करायची ऍक्च्युली. तर चला जाऊया आणि बघूया काय होतंय. तर मी आता फोन लावते आहे. ऍक्च्युली मी तुम्हाला सांगून टाकते, तुमच्यासोबत शेअर करून टाकते आपण एक डिनर प्लॅन करतो आहोत. तर आपण त्यांना फोन करूया मम्मी डॅडीना आणि बोलूया की तुम्ही इकडे पोचा लगेच रेडी होऊन. आणि आपण सांगणार नाही आहोत का, कारण 1 जून म्हटलं की युनिव्हर्सल बर्थडे ची डेट असते. ज्यांच्या तारखा नसतात जगात माहिती त्यांना 1 जूनला डिक्लेअर करून टाकतात बर्थडे. तर तसंच काहीसं आमच्या इथे सुद्धा आहे. सो चला आपण प्लॅन काय आहे तो कंटिन्यू करूया. हॅलो, तुम्ही फोन का नाही उचलत आहात? अच्छा, मी त्याच्यावर फोन करत होते. अच्छा, काय करताय? अच्छा, ऐका ना, जेवायला काय केलंय? हां, आणि अच्छा, नाही मी विचार करत होते आम्ही येतोय, पण काय बनवू नका, काहीतरी घेऊन येते. ठीक आहे? नाही काहीतरी घेऊ. ठीक आहे, ऑर्डर करू काहीतरी. चालेल? हां, मग काय बनवू नका. ठीक आहे. बाबा काय करताय? अच्छा, ठीक आहे, चालेल. मग ठीक आहे, मी जवळ आल्यावर हो आहे ना, ती आहेच. मग मी काय करते, हां नाही दिलं नाही, ते काम असलं, उन्हात वास येता ना गाडीत, म्हणूनच नाही. ती वॅक करत होती म्हणून. ऐका ना, मी काय बोलते, मी जवळ आली ना, जर तो अगोदर पोचला ना तर त्याला 2 मिनटं थांबवा. ठीक आहे? हां, ठीक आहे. हां, चालेल. मग सांगते, मी तुम्हाला फोन करते. हां, चालेल, बाय. हां, बोला. काहीच नका आणू. काहीच नाही. ऐका ना, पण मी व्हिडिओ करेन तर मग चांगलं कपडे घाला ना. बाबांना पण चांगले कपडे घाला. हां, ठीक आहे. हां, ठीक आहे. सो गाईज, या कॉम्बिनेशनवर माझं पाय नाही ना दिसत. सो गाईज, ह्या कॉम्बिनेशनवर आपण हा ब्लाऊज म्हणून यूज करणार आहोत आणि मी वेअर करणार आहे ही साडी. आणि त्याच्यावर एकदम मिनिमम ज्वेलरी सोबत ते मी मॅच करणार आहे. तर बघूया आपण लुक कम्प्लीट झाल्यावर मी कशी दिसणार आहे. ओके, बट हे केलंस कसं काय, कारण ही साडी पण तुझी नाहीये, फक्त तुझ्याकडे ब्लाऊज होतं, तर हे क्रिएट कसं केलंस तू लुक? माझ्याकडे काही स्टफ इकडे होता, तो मी यूज केलेला आहे त्यासमोर. आणि मी काहीच प्लॅन करून नव्हती आली. मी बस 2 कलरचे, एक ब्राऊन आणि एक ब्लॅक ब्लाऊज घेऊन आलेली. कारण मम्मीच्या अशा खूप साडीज आहेत ज्याचे कलेक्शन्स वेगवेगळे आहेत आणि ते मला आवडतात आणि मी स्टायलिंग करते ते. सो मी आज त्यातलीच एखादी स्टाईल जे ब्लाऊजवर तंतोतंत मॅच होईल असं केलेलं आहे. कारण आजकाल एकदम मॉडर्न लुक करायला आवडतात, त्यामुळे ब्लाऊज वगैरे त्याच बॉर्डरचे वगैरे मला नाही आवडत. आपण काहीतरी कॉन्ट्रास्ट क्रिएट करू. आणि बघा, इथे बघून असं वाटणारच नाही की हे मॅच करून नाही क्रिएट केलंय. बघा,
हा कलर बघा, हे बँगल्स बघा, हे बघा. हा सगळा स्टफ जो आहे तो मम्मीचा, थोडासा माझा, असा अगोदरच्या लग्ना अगोदरची जी शॉपिंग झाली होती त्यातून थोडंसं काढून मॅच करणार आहे आणि वेअर करून दाखवते आता. आता आपण रेडी झालेलो आहोत बघा. लुक कसा वाटतोय समोर साडी लुक. म्हणू शो युअर लुक. आणि हा माझा लुक आहे. सो आता आपण इथे आलेलो आहोत केक बघायला, केक सिलेक्ट करायला. तो फ्रेंड्स आता आपण आलेलो आहोत इथे. आणि खूप वेटिंग सुद्धा होती, पण आम्ही कसं तर यांना पण येऊ द्या. म्हणू तू पडशील. अंदर आओ. मैं